गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून ही रेसिपी तुम्ही बनवली आहे का? बनवली पण असेल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. एवढे बिस्किटासारखा खुसखुशीत पदार्थ तयार होतो, तर नक्की ट्राय करून बघा. फार काही लागत नाही, घरगुती साहित्यामध्ये फक्त 10 मिनिटात तयार होतो. अगदी लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील. त्यासाठी बघा 1 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये बघा एक छोटी वाटी गूळ घ्यायचा आहे. लाल गूळ वापरायचा आहे. गूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पूर्ण विरघळेपर्यंत पाण्यामध्ये व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. जायफळ किसल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे. वेलची पूड टाकल्याने स्वाद आणि चव अप्रतिम लागते, त्यामुळे जायफळ आणि वेलची पूड टाकायची आहे. आता हे टाकल्यानंतर बघा मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गूळ पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. त्यामध्ये वेलची पूड टाकून घेतली, ते पण मिक्स करून घेतलं. आता ते साईडला ठेवलं. नंतर एका कढईमध्ये बघा 2 चमचे तेल घ्यायचे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे. कडकडीत तेलाचं मोहन घातल्याने पदार्थ अगदी खुसखुशीत होतो. अगदी दात नसलेल्या आजी लोकंसुद्धा खातील, एवढा टेस्टी लागतो बघा. तेलाचं मोहन घातल्यानंतर थोडं नॉर्मल झालं की हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून असं घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं चोळून घेतल्यानंतर पूर्ण पिठाला ते व्यवस्थित असं लागलं जातं आणि पदार्थ खुसखुशीत होतो. आता त्यानंतर बघा विरघळलेल्या गुळाचं पाणी त्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे. थोडं थोडं बेताने घालायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण असं नाही आहे, पण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे अगदी बेताने घालायचं आहे आणि जसं चपातीसाठी आपण पीठ भिजवतो त्यापेक्षा घट्ट भिजवायचं आहे. पातळ पीठ करायचं नाही आहे, एकदम पाणी ओतायचं नाही. गुळाचं पाणी थोडं थोडं पाणी लागून असा हा गोळा मळून घ्यायचा आहे. आता बघा व्यवस्थित पीठ मळून गोळा तयार करून घेतला. गोळा तयार करून घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटं साईडला ठेवून भिजू द्यायचं. एवढंसं पाणी उरलेलं आहे, ते चहासाठी तुम्ही वापरू शकता गुळाचं पाणी. आता त्यानंतर गोळे तयार करून घ्यायचे. थोडीशी पिठीही लावू शकता, जर पीठ चिकटत असेल तर थोडी पिठी लावून पुन्हा आपल्याला व्यवस्थित चपातीसारखं लाटून घ्यायचे. लाटल्यानंतर बघा आता यावर आपल्याला थोडीशी खसखस अशी टाकून घ्यायची आहे. खसखस टाकल्याने पदार्थ चवीला खूप अप्रतिम लागतो आणि त्याचसोबत बघा दिसायलाही खूप छान दिसतो. तर खसखस अशी भुरभुरायची आणि लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं, म्हणजे ती व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये बसली जाते, खाली अशी पसरत नाही किंवा तेलात सुद्धा अशी पदार्थ तळताना तेलामध्ये अशी पसरत नाही. आता इथे बघा फिरकीच्या चमच्याने व्यवस्थित असं शंकरपाळीचा आकार देऊन ह्या कापण्या अशा करून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही बनवत असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. एवढ्या खुसखुशीत अगदी बिस्किटासारख्या होतात. नक्की ट्राय करून बघा. अशा स्पेशल पारंपरिक पद्धतीने ह्या केल्या जातात आणि आखाडा हा तळला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या खुसखुशीत कापण्या नक्कीच करू शकता. फक्त 10 मिनिटांमध्ये होतात. तेल गरम करायला ठेवायचं, थोड्या तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या बघा. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला